हेक्साडेसिमल हे काय असतं, याच्याबद्दलची थोडीशी आपण आयडिया घेऊयात. सगळ्यांना माहितीच आहे, की कॉम्प्युटर हा आपला 0 आणि 1 मध्ये चालतो. म्हणजे डेसिमल आपला जो असतो, तो 0 टू 9 असा असतो. पण याच्यामध्ये नंबर सिस्टममध्ये बायनरी नंबर सिस्टममध्ये 0 आणि 1 दोनच असतात. मग आपण ते रिप्रेझेंट करताना 0 आणि 1 मध्ये रिप्रेझेंट करतो. आपण पूर्वी सगळ्यांनी कॅल्क्युलेशन केली असतील याच्यामधली. पण आता माहित नाही कोणाकोणाला येतं, कोण कोण करू शकतं फास्ट, कशा पद्धतीने आपल्याला डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन करता येतं. तर एक छोटासा पार्ट आपण त्याच्यावरती घेऊयात. आणि हेक्साडेसिमलचा आपण पुढच्या ह्याच्यात बघूयात. पण आता तरी त्यांनी सुरुवात करूयात. बायनरीचा थोडा अभ्यास आला, की मग आपण सीपीयू कडे वळणार आहोत. तर हे आता आपलं चौथं लेक्चर आहे आजचं आणि त्यातला आपला पहिला पॉइंट आपण घेऊयात. जस्ट मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो. दिसतंय स्क्रीन सगळ्यांना? हो सर. ग्रेट. सो जसं मगाशी मी म्हणलं, की याच्यामध्ये 0 आणि 1 चीच लँग्वेज असते. तर एक डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जनचा जर का आपण बघितलं, तर त्याला आपल्याला कन्व्हर्जन करताना डिवाइड बाय 2 करून जो काही रिमाइंडर असतो त्याला आपल्याला सेव्ह करायचं असतं. त्याच्यामध्ये आपण नॉर्मल नंबर सिस्टीम बघितली तर बेस डेसिमल सिस्टीम बघितली तर 0 टू 9 अशी ती चालते, जसं मगाशी सांगितलं तसं. आणि बायनरी मध्ये दोनच असतात, 0 आणि 1. 0 म्हणजे ऑफ आणि 1 म्हणजे ऑन. याच्यावरती अख्खा खेळ त्यांचा चालतो. पण ऍक्च्युली कम्प्युटरमध्ये जे काही हार्डवेअरचं कम्युनिकेशन होत असतं ते मात्र हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये होत असतं. जरी इथं बायनरी आणि हे दिसत असले तरी बायनरी तिथे प्रोसेसिंग होतं, पण जनरली ॲड्रेसेस आणि हे सगळे हेक्साडेसिमल्स मध्ये असतात. म्हणून परवा आपल्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करताना बघितलं होतं की ज्या वेळेला कम्प्युटर बुटिंग प्रोसेसमधनं येतो, पुढे जातो आणि विंडोज लोड व्हायची असते, त्यावेळेला प्रोग्राम काउंटरमध्ये सीपीयूच्या प्रोग्राम काउंटरमध्ये FFF0 असा जे काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस त्याच्यामध्ये ॲड्रेस त्याच्यामध्ये गेला होता. तो हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये दाखवलेला होता. त्याला आपल्याला कन्वर्ट करता येतं. तर आता आपण बायनरीकडे आहोत. बायनरीमध्ये जनरली ज्या व्हॅल्यूज असतात त्या राईट कडनं, म्हणजे आता एक्स्ट्रीम राईट आपला स्वतःचा, म्हणजे इथे आपला 0 इंटू 2 0 तर तो म्हणजे 1 ला आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो, 1 2 असं जर का आपण गेलो की 2 म्हणजे 2 4, इथं तुम्हाला लक्षात येईल की 2 इंटू 2 4, 2 इंटू 2 इंटू 3 टाइम 2 आल्यानंतर 8 होतात. आणि तेवढंच त्याला हे केलं तर 2 to 4 असं घेतलं तर त्याचे व्हॅल्यूज डबल डबल होत गेलेले आहेत. 2 to 0, 2 to 1, 2 to 2, 2 to 3 आणि 2 to 4 असं करत जाताना 1 पासून सुरुवात होऊन ती 16 पर्यंत पोहोचलेली आहे, डबल होत गेलेली आहे. आता हेच त्याचं एक्झाम्पल आहे, पण आपण एक्झाम्पल जरा नंतर घेऊयात त्याच्यामध्ये. तर
आपल्याला काय आपल्याला 4 स्टेपमध्ये हे डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन करता येतं. कुठलाही नंबर दिला तर त्याला सुरुवात करायची डिवाइड बाय 2 नी. डिवाइड बाय 2 नी झाल्यानंतर त्याचा जर का रिमाइंडर काही आलेला असेल तर त्याला आपल्याला 1 मार्क करून पुढे जायचं. त्याच्यानंतर जर का रिमाइंडर 0 आला असेल तर 0 मार्क करून पुढे जायचं आणि हे रिपीट करत राहायचं. आणि ते वाचताना नंतर उलट वाचायचं, म्हणजे रीड म्हणजे खालनं वरती सुरुवात करायची, सॉरी वरनं खाली सुरुवात करायची जर का आपण उभं लिहिलं असेल तर, आणि आडवं लिहिलं असेल तर राईट कडनं लेफ्ट कडे सुरुवात वाचायची. त्याच्यामुळे आपल्याला समजेल. आता ह्याचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. मी आपल्याला हा 10 हा डेसिमल नंबर दिलेला आहे. तर 10 डेसिमल नंबर मध्ये बघितलं तुम्ही तर इथं 10 डिवायडेड बाय 2 केलं, आपला कोइफिशियंट 5 आला होता. त्याच्यामुळे त्याचा रिमाइंडर जो होता तो 0 आलेला आहे. पुढे काही रिमाइंडर काही आलाच नव्हता. बरोबर. मग आता 5 डिवायडेड बाय 2 केलं, 5 डिवायडेड बाय 2 केलं तर परत इथे आता रिमाइंडर इथं 1 आलेला आहे, रिमाइंडर आलेला आहे, तो 1 मांडला, पुढं आलो. तसंच 2 डिवायडेड बाय 2 परत इथं रिमाइंडर 0 झाला आणि 1 डिवायडेड बाय 2 0 येतो, म्हणजे त्याचा रिमाइंडर 1च राहतो, मग 1 आला. बरोबर. असं आपण करत गेलो आणि खालनं वरती आपण त्याला वाचलं की तुम्हाला जो नंबर मिळणार आहे तो म्हणजे 1010. आता ऍक्च्युली हे सारखे दिसत आहेत पण 1010 असा आपला नंबर असा मिळणार आहे आपल्याला. तो तोच 10चा डेसिमल आणि हा बेस 2 म्हणजे 10 बेस 2 म्हणजे हा 10चा डेसिमल नंबर आहे आणि हा बेस 2 आलाय म्हणजे हा 10चा बायनरी नंबर आहे, असं त्याचं हे केलं जातं. आता आपण हे व्हेरीफाय पण करूयात कशा पद्धतीने झालं. तर इथे बघितलं आपण तर 0 इंटू 1 0 होतं. बरोबर आहे. त्यानंतर 1 इंटू 1 1 इंटू 2 2 होतं. 0 इंटू 4 परत 0 होणार आहे आणि 1 इंटू 8 हा 8 होणार आहे. आता या सगळ्यांची जर का आपण ऍडिशन केली तर 8 प्लस 0 प्लस 2 प्लस 0 हे आता बघितलं तर तुम्हाला परत डेसिमल मध्ये 10 तुम्हाला मिळालेले आहेत. अशा पद्धतीने आता दुसरं एक एक्झाम्पल बघूयात की दुसरं एक्झाम्पल बघायच्या ऐवजी हे रेफरन्स आहेत आपले. 0ला 00 म्हणजे 0 हे सगळे 00 असतात. 1ला राईट मोस्ट जो असतो म्हणजे आपण बायनरी रीड करताना राईट टू लेफ्ट असं जात असतो. मग राईट टू लेफ्ट जाता वेळेला आपल्याला इथे 1 पहिल्यांदा मिळणार आहे. 1000 म्हणजे 2⁻0 इज इक्वल टू 1. 2⁻2 इथे बघितलं तर 2 इंटू 1 2⁻1 म्हणजे 2 होतात, म्हणून इथे पण तुम्हाला तो 1 आलेला 0 1 0 0. त्याच्यानंतर 3ला आपल्याला एक या दोघांचे ऍडिशन म्हणजे 3 येतात. बरोबर आहे. म्हणजे हा 1 आणि हा 2 असे मिळून इथे 1 1 1 0 0. आता 4 म्हटल्यानंतर 4 इकडे सगळे 0 होतात. 2⁻4 2⁻2 असं इथे येतं आणि म्हणून याची व्हॅल्यू 1 होते, बाकीचे सगळे 0 राहतात. असंच आपण शेवटपर्यंत गेलो तर आपल्याला हे म्हणजे असंच आपल्याला पुढे जाता येतं. आता तुम्हाला हे होमवर्क आहे 5 8 12 15 याचं कन्वर्जन करून बघायचं आहे तुम्हाला. ते तुम्ही आता हे नंबर्स लिहून घ्या आणि आपण ते उद्याच्या याच्यामध्ये लेक्चर्समध्ये तुम्ही त्याचं आउटपुट मला सांगा. ठीक आहे. आता आपण मेन लेक्चरकडे बोलूयात. सीपीयूचा जो पार्ट आहे, आपण आता काय करतोय तर मदरबोर्डवरचे काही कॉम्पोनंट्स आहेत, मदरबोर्ड त्याच्यावरचे कॉम्पोनंट्स याचा पहिल्यांदा स्टडी करतोय आणि मग परत सगळ्याला एकत्र मिसळ करून ती पुढे आपण त्याचा कशा पद्धतीने कम्प्युटर वर्किंग होतं हे समजून घेऊन मग आपण बाहेर जाणार. तर आपण आता सीपीयू कडे बोलूयात.
स्क्रीन दिसत असेल मायक्रो प्रोसेसर लिहिलेलं? हो सर, दिसते. ओके. तर मायक्रो प्रोसेसर म्हणजे ब्रेन आहे कॉम्प्युटरचा. कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणलं तरी त्याच्यामध्ये डिजिटल ह्याच्यामध्ये जे काही प्रोग्राम केलेला असतो त्या प्रोग्रामचं कुठेतरी लिहिलेला असतो, तो ते इन्स्ट्रक्शन फेच करणं, त्याला डिकोड करणं, त्याच्यानंतर त्याला त्या इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट करणं, हे जे काही काम असतं हे एक्झिक्यूट करूस्तोपर्यंत सगळं काम जे आहे ते आपला मायक्रो प्रोसेसर करतो. म्हणून त्याला ब्रेन म्हणतो. आपल्या पण डोक्यामध्ये तसंच चालत असतं. पण त्याला बऱ्याचशा कंट्रोलिंग पार्ट्स आहेत, त्याची मेमरी आहे, सीपीयू मधले बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण सगळ्यांनी त्या MSCITच्या वगैरे क्लासला किंवा आपल्या शाळांमध्ये मुलांना शिकवताना ALU असं दरवेळेला बघितलेलं होतं. तर ALUचं वरती पण आपण आज बघणार आहोत, पण आपला अँगल एकदम वेगळा असणार आहे या ALU कडे बघण्याचा. जनरली आता मायक्रो प्रोसेसर जे आहेत ते कुठे कुठे आपण वापरले जातात, तर ते डेस्कटॉपमध्ये, लॅपटॉप्समध्ये, मोबाईल फोन्स म्हणा किंवा एम्बेडेड सिस्टीम जे असतात ज्याच्यामध्ये आता कार आलेत, वेगवेगळे अप्लायन्स आलेत, मेडिकल डिव्हाइसेस आलेत, तुम्ही सगळीकडे म्हणताल तिथे सगळीकडे IoTचे डिव्हाइसेस आलेत, सगळीकडे हे वापरलं जातं आणि ते डिसिजन मेकर फास्ट करण्यासाठी आणि सॉफ्टवेअरच्या इन्स्ट्रक्शन इंटरप्रिट करून त्याला हार्डवेअर कंपोनेंट्स बरोबर कम्युनिकेशन करण्याच्या हिशोबाने मायक्रो प्रोसेसरचा आपण उपयोग होतो. मायक्रो प्रोसेसरमध्ये मेजरली 3 पार्ट्स आहेत. जसे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण आता आपण जो फोकस करणार आहोत या 3 मेजर गोष्टींवरती फोकस करणार आहोत, त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर अरिथमेटिक लॉजिकल युनिट ALU जे मगाशी आपण म्हणलं, तर ते ALUचं काम असतं, त्याच्या नावावरूनच समजतं, अरिथमेटिक ऑपरेशन्स करण्यासाठी. म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे या सगळ्या ज्या ऑपरेशन्स आहेत ते 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 करत ते करण्याचं काम त्याचं असतं. प्लस लॉजिकल ऑपरेशन जे असतात म्हणजे अँड म्हणणे, अँड किंवा ऑर, म्हणजे ज्या वेळेला असं कंडिशन येते हे आणि हे असेल तरच एखादी गोष्ट होईल. म्हणजे चहामध्ये साखर आणि चहा, पाण्यामध्ये जर का उकळत्या पाण्यामध्ये चहा आणि साखर हे टाकलं असेल तरच चहाची पुढची प्रोसेस पुढे जाईल, मग त्याला दूध टाकायचं. बरोबर आहे. आता दुधाला ऑर येऊ शकतं की कोणाला ब्लॅक टी पाहिजे असेल तर चहा साखर असेल, दूध नसेल तरी ओके, आणि नुसतं दूध असलं तरी ओके, पुढे जात आहे. याला ऑर ऑपरेशन म्हणतात. अशा टाईपची लॉजिकल ऑपरेशन्स करणं हे त्याचं मेन काम असतं. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट युनिट असतं जे कंट्रोल युनिट म्हणतात त्याला. त्याचा शॉर्ट फॉर्म CU आहे. त्याचं काम काय आहे तर त्याला डेटा जो आहे त्या इन्स्ट्रक्शनचा फ्लो मॅनेज करायचा असतो. ती इन्स्ट्रक्शन फेच सायकलला नेऊन देणे, डिकोड सायकलला देणे, त्यानंतर प्रोसेसर बरोबर कोऑर्डिनेट करणे, हे जे बाजूचे रजिस्टर आहेत त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट करणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कंट्रोल करायचं. एखाद्या गोष्टीला प्रॉपरली सगळ्या यांनी कंट्रोल करायचं. जशी आपली आई घरातली करत असते, वडिलांना पण सांभाळते, मुलांना पण सांभाळते, सगळ्यांना मॅनेज करून ती घरातलं काम करत असते, तसं कंट्रोल युनिटचं काम असतं, सगळ्यांना ते मॅनेज करत राहतं. आता रजिस्टर्स काय असतात तर रजिस्टर म्हणजे एक टेम्पररी त्याचे स्टोरेज दिलेला असतो प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर ज्या वेळेला एखादी इन्स्ट्रक्शन सेट कंट्रोल युनिट सांगतं की या कंट्रोल युनिटला PC काउंटरवरनं किंवा याच्यावरनं समजतं की एखादी इन्स्ट्रक्शन त्याला घ्यायची आहे. ती इन्स्ट्रक्शन घेतल्यानंतर ती कुठं होल्ड करायची, त्यातला डेटा कुठं ठेवायचा, ॲड्रेस कुठं ठेवायचा असतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या रजिस्टर्समध्ये ठेवलेल्या असतात. रजिस्टर म्हणजे मेमरी असते, जे बीटमध्ये केलेली बीट्समध्ये ती असते, आणि त्या बीट प्रमाणे आपल्याला समजतं की ही मेमरी म्हणजे
हा ऍड्रेस आहे, हा डेटा आहे आणि हे त्या रजिस्टरला नावं दिलेली असतात, त्याप्रमाणे ते सेव्ह करतं. आता बरेचदा इंटर मधल्या असा मधलीच कुठली तरी प्रोसेस होते, पण त्याला तो डेटा सेव्ह करून ठेवावा लागतो. ज्या वेळेला डेटा सेव्ह करायची वेळ येते त्यावेळेला त्याचा मधलंच असं कॅल्क्युलेशन झालेलं असतं, रिझल्ट आलेला नसतो. तो इंटरमिजिएट जो डेटा असतो तो डेटा पण स्टोअर या रजिस्टर मध्येच केला जातो. आणि सगळ्यात ह्याच्या इम्पॉर्टंट म्हणजे हे असतात ते खूप फास्ट असतात. म्हणजे सीपीयूचा जेवढा स्पीड आहे, एएलयूचा जेवढा स्पीड आहे त्याचा फेच करण्याचा आणि हे स्टोअर करण्याचा, तेवढाच यांचा पण स्पीड त्याच्यामध्ये असतो. मग त्याच्यामध्ये फास्ट ऍक्सेस करता येतो. आता जनरल आपण जर का ह्याची ब्लॉक डायग्राम काढली एखाद्या प्रोसेसरची, तर त्याच्यामध्ये आपल्याला समजेल की हे तर एक अरिथमेटिक युनिट आहे. हे फ्लॅग रजिस्टरसाठी एक फ्लॅग आहेत. म्हणजे आता सपोज असं झालं की आन्सर 0 येते, तर 0 आन्सर येत असेल तर किंवा आपण असं विचार करूयात, आता जे आपण कॅल्क्युलेशन केलं, मला ते बायनरी तुम्हाला दाखवायचं कारणच ते होतं की आतापर्यंत आपण बघितलं त्या बायनरीच्या ह्याच्यामध्ये की ज्या वेळेला आपण एखादा नंबर घेतो तो 4 बीट मध्ये आपण स्टोअर केलेला बघितलाय. पण या 4 बीट पेक्षा 5वा बीट आला तर मग त्याला काय म्हणता येईल आपल्याला? 5वा बीट येत असेल तर त्याला कॅरी कॅरी फॉरवर्ड हे म्हणतो आपण त्याला, म्हणजे कॅरी फॉरवर्ड म्हणतो ना. एखाद्या ऍडिशन करताना आपल्याकडे जर का हातचा एक एक एक्स्ट्रा ऍड करताना येतं की 10x10 की 10+10 असं जर का केलं तर आपल्याला 0 आणि 2 असं येतं. पण आपल्याला 19 अधिक 10 करायची वेळ आली तर आपल्याला काय होणार आहे? 9 सॉरी उलट घ्यावं लागेल मला, 91 घेऊयात आपण. तर त्याच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड जसा येतो तसे जर का कॅरी फॉरवर्ड आला तर तो फ्लॅग मध्ये स्टोअर केला जातो. फ्लॅग रजिस्टर्स असतात. फ्लॅग इज अ मेमरी. त्या मेमरीला वेगवेगळी नावं दिलेली असतात, त्याच्यामध्ये हे फ्लॅग्स त्याच्यामध्ये असतात. आपण त्याची माहिती अजून पुढे गेल्यानंतर बघूया. हे इंटरनल एकमेकांशी कनेक्टेड असतात. त्याचप्रमाणे मग हे कंट्रोल युनिट असतं. सगळे जे काय आहेत रजिस्टर ॲरे, जेवढे रजिस्टर्स आहेत तेवढे सगळे रजिस्टर्स जे आहेत ते या कंट्रोल युनिट बरोबर कम्युनिकेट करत असतात. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन डिकोड युनिट असतं किंवा डिकोड आणि इन्स्ट्रक्शन डिकोड करण्याचं युनिट असतं. ते कसं करतं? तर हा जो काही डेटा बसमधनं डेटा येतो ते कंट्रोल युनिट बरोबर कंट्रोल बस असते. ती बस सांगते की हा डेटा तुम्ही आता घ्या. मग इन्स्ट्रक्शन डिकोड करणारं जे युनिट आहे तो डेटा घेतं त्याच्याकडे आणि त्याला डिकोड करून कंट्रोल युनिटला पाठवतं. मग कंट्रोल युनिट ठरवतं ही काय इन्स्ट्रक्शन आहे, मग त्याप्रमाणे पुढची ऍक्शन काय करावी लागेल. किंवा जर का आता कंट्रोल युनिटला जायचं आलं की हा पुढचा आता ऍड्रेस म्हणजे पुढची प्रोग्रामचे माहिती कुठनं घ्यायला पाहिजे आपल्याला किंवा इन्स्ट्रक्शन कुठनं मिळायचे असेल तर हे प्रोग्राम काउंटर नावाचा एक रजिस्टर असतो. तर प्रोग्राम काउंटर मध्ये असतो ऍड्रेस. त्या ऍड्रेस त्या ऍड्रेस बसमध्ये जातो आणि त्याप्रमाणे त्या ऍड्रेसला लोकेट करून परत तो इथनं इथे पाठवला जातो आणि मग ती पुढे घेऊन हा डेटा एएलयू पर्यंत पोहोचवला जातो. एएलयू मध्ये एकदा डेटा आला की तो त्याला जे काही सांगितलेलं ऑपरेशन आहे ते करतं आणि मग तुमचं पुढच्या स्टोरेज आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात. हे एक डायग्रामॅटिकली समजून सांगितलं, पण आता आपण त्याच्यातली एक गोष्ट बघत जाऊयात. हळूहळू डीप जाऊयात. थोडं समजायला अवघड जाऊ शकतं, पण लॉजिकली आपण बघत गेलो तर बऱ्यापैकी आपल्याला समजेल. आता मगाशी आपण त्या फ्लॅग्स बद्दल बोलत होतो, त्या स्टेटस फ्लॅग्स बद्दल. तर 0 फ्लॅग असतो. तर रिझल्ट जर का इक्वल टू 0 आला असेल कुठल्या तरी याचा तर तो 0 फ्लॅग ऑन होऊन राहतो. म्हणजे ह्या आन्सर बरोबर हा 0 आहे हे ते डिफाईन करण्यासाठी. म्हणजे एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की हे 0000 असल्यामुळे आन्सर आहे का हा डेटाचा कुठला तरी पार्ट आहे असं गडबड होऊ शकते.
मग ते अवॉइड करण्यासाठी झिरो फ्लॅग ऑन झाला की हे आन्सर आहे, याच्याबरोबरचे हे असाइन झालेले आन्सर आहे, अशा पद्धतीने त्याला लक्षात येतं. आणि ही सगळी प्रोसेस इंटरनल होती सीपीयू मध्ये, कुठेही डायरेक्ट स्टोअर करायला जात नाही. फायनल आन्सर यायच्या अगोदरच्या प्रोसेसेस या आता आपण त्यामध्ये बोलतोय. कॅरी फ्लॅग आहे. ऑपरेशन मध्ये जर का कॅरी आलेला असेल तर कॅरी फ्लॅग ऑन होतो. साइन फ्लॅग असतो. निगेटिव्ह साईनचा आन्सर आलं तर तो साइन फ्लॅग ऑन झालेला असतो. ओव्हरफ्लो फ्लॅग, बरेचदा काय होतं की रिझल्ट खूप मोठा होऊन जातो. त्याचे जे 8 बीट आहेत, 16 बीट आहेत, 32 बीट आहेत, 64 बीट आहेत, या सगळ्यापेक्षा रिझल्ट अजून वरती जातो. आणि मग तो वरती गेला की त्याचा ओव्हरफ्लो फ्लॅग हा ऑन होतो, की ज्याने समजतं की याचं जे काय आन्सर आलेलं होतं हे आन्सर, रिझल्ट जो आलेला होता, आन्सर नको म्हणायला, आपण जे ऑपरेशन करतोय त्याचा रिझल्ट जो आलेला होता तो ओव्हरफ्लो झालेला आहे, हे तो त्यापेक्षा बीट्स पेक्षा जास्त आहे. हा प्रॉब्लेम पूर्वी खूप यायचा, कारण त्यावेळेला मॅक्सिमम 8 बीट 4 बीट वगैरे अशा सिस्टीम होत्या. म्हणजे 8080 वगैरे प्रोसेसर होते, किंवा 8085 8086 असे ज्या वेळेला प्रोसेसर होते तेव्हा त्यांची मॅक्स त्या 8086 हे 8 बीटचा डेटा बस, ऍड्रेस बस सगळं होतं. मग त्या केसमध्ये ओव्हरफ्लो व्हायचा, मग डबल डबल त्यांना काम करावं लागायचं, प्रोसेसरला काम करायला लागायचं, म्हणून ते छोटे होते. आता आपण इन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने हँडल केली जाते एएलयू मधली, हा आपण इकडचा लेफ्ट हँड साईडचा थोडासा पार्ट बघूया. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये काय असतं, कुठल्याही इन्स्ट्रक्शन मध्ये एक ऑपरंड्स असतात, त्याच्यामध्ये डेटा व्हॅल्यूज असतात, नंबर्स असतात, किंवा नंबर्स वेगळे वेगळे असतात, किंवा आपण फ्लोटिंग पॉइंट्स वगैरे, पॉइंट्स वाले वगैरे ते नंतर बघूयात आपण. पण हा डेटा जो असतो, हा डेटा ज्याला असतात त्याला ऑपरंड्स म्हणतो. ऑपकोड जो असतो, ऑपरेशनलचा कोड असतो, फंक्शन असतो त्याच्या मागे लिहिलेलं, की त्याच्यावरती काय ऑपरेशन करायचंय. सपोज आपल्याला ऍडिशन करायची, तर ऍडिशनला आपल्याला काय लागणार आहे, 2 नंबर लागणार आहेत, बरोबर आहे. तर 2 नंबर म्हणजे त्याचं ऑपरंड झालं, आणि ऍडिशन म्हणजे त्याचा ऑपकोड झाला, आणि रिझल्ट म्हणजे काय झाला, तर ज्या वेळेला ते 2 नंबर ऍड होतील आणि त्याचं जे काही रिझल्ट आन्सर आलेला असेल त्याला आपण रिझल्ट म्हणतो. तो रिझल्ट आहे ह्याच्यामध्ये, याच्यामध्ये अरिथमेटिक एएलयूचं काम आहे हा रिझल्ट जनरेट करून देणं या ऑपरंड्स आणि ऑपकोडवर. आणि सीयू किंवा आपले जे कंट्रोल युनिट आहे, किंवा फ्लॅग आहेत, रजिस्टर ॲरे आहे, इन्स्ट्रक्शन डिकोडिंग आहे, या सगळ्यांचं काम आहे त्याच्यापर्यंत हा डेटा, ऑपरंट, ऑपकोड, हा डेटा आणून देणं, त्याच्यामुळे त्याला समजेल की हे ऑपरेशन करायचं आहे, आणि ते ऑपरेशन करून त्याला रिझल्ट त्या रजिस्टर ॲरेमध्ये स्टोअर करायचा आहे. इथपर्यंतचं काम जे आहे ते अरिथमेटिक युनिट एएलयू त्याच्यावरती करत असतो. आता कंट्रोल युनिटचं काय काय काम असतं, आता हे आपण नॉर्मल बेसिक समजून घेतोय, म्हणजे आपल्याला एकदम ह्याच्यामध्ये गेलो तर डीप मध्ये गेल्यानंतर आपल्याला आयडिया राहील की आपण पुढे काय, मागे म्हणजे आपण काय शिकतो, काय बघतो वेगळी गोष्ट ते. आता इन्स्ट्रक्शन मॅनेज करणं हे कंट्रोल युनिटचं काम आहे. तो बेसिकली सगळ्यामध्ये ऑर्केस्ट्रा, सगळ्यांमध्ये असं एकत्र करायचा, सगळ्यांना, अख्ख्या फॅमिलीला एकत्र आणण्यासाठी आई कारणीभूत असते, तसं हा इथे कंट्रोल युनिट कारणीभूत असतो. आता तो, आणि इन्स्ट्रक्शन मॅनेज करायची, ती डिकोड करायची, त्याप्रमाणे वेगवेगळे सिग्नल जनरेट करायचे, त्या सिग्नल जनरेट करून प्रत्येकाला डिव्हायसेसला, आयओ डिव्हायसेसला, मेमरीला ती इन्स्ट्रक्शन पोहोचेल असं हे करायचं. आणि जे काय त्यांनी केलेलं आहे, आता ज्या वेळेला एएलयू त्याला त्याच्यावरती ऑपरेशन करणार आहे, म्हणजे रिझल्ट आणण्यासाठी ऑपरेशन करणार आहे, त्यावेळेला एएलयू पर्यंत तो ऑपरंट, ऑपकोड आणणं, रजिस्टर खाली करून ठेवणं, की आता ज्या रजिस्टरमध्ये त्याला सेव्ह करायचा आहे डेटा, रिझल्ट सेव्ह करायचा आहे, तो रजिस्टर एम्प्टी करून ठेवणं. जर का तो एम्प्टी नसेल तर तो डेटा तिथनं कॉपी करून दुसरीकडे ठेवणं, हे सगळं जे काय मागचं जे हे आहे, ते सगळ्या गोष्टी कंट्रोल युनिट कडनं केल्या जातात.
आता आपण थोडी रजिस्टरची माहिती घेऊयात. रजिस्टरमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे रजिस्टर मेनली असतात. आता हे आपण म्हणतोय की ज्या वेळेला हे सीपीयूचं 8085, 8086 वगैरे असे प्रोसेसर होते, त्यावेळेचं आपण बघतोय, कारण आता रजिस्टरचा सेट खूप मोठा झालेला आहे. त्याची मेमरी खूप वाढलेली आहे. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये तेवढी मेमरी नव्हती. त्याच्यामुळे रजिस्टर्स पण लिमिटेड होते. आता आता मेमरी वाढल्यामुळे ते वाढलेले आहे. रजिस्टर म्हणजे काय ते पहिल्यांदा बघितलं तर हा एक स्टोरेज आहे. एकदम स्मॉल अल्ट्रा फास्ट स्टोरेज आहे. ते सीपीयूच्या बरोबरीने सीपीयूच्या आतमध्येच त्याच्यामध्ये असतं आणि सीपीयू डायरेक्टली त्याच्याबरोबर कम्युनिकेट करत असतो. त्याचं मेन काम इंटरमिजिएट ऍक्सेस जो आहे डेटासाठी विथ किंवा विदाउट डिले, म्हणजे ज्या वेळेला डेटा स्टोअर करायचा असेल तो तिथं स्टोअर करून ठेवतो आणि मेमरी बरोबर पण त्याच वेळेला कम्युनिकेट करत असतो. हा, तर कुठल्या कुठल्या टाईपचे रजिस्टर्स त्याच्यामध्ये येतात, तर एक प्रोग्राम काउंटर येतो. प्रोग्राम काउंटर काय करतो की आता सीपीयूनी 0 नंबरची इन्स्ट्रक्शन रन करायला, म्हणजे स्टार्ट प्रोग्राम असं आपण C++ मध्ये किंवा सीच्या लँग्वेजमध्ये आपण स्टार्ट प्रोग्राम असं सुरुवात करून मग आपण पुढे प्रिंट एफ वगैरे असे फंक्शन्स टाकतो, बरोबर आहे. तर प्रोग्राम काउंटर काय करतं, इन्स्ट्रक्शन सेट 1 एक्झिक्यूट झालाय, त्याचा ऍड्रेस काय आहे, तो ऍड्रेस त्या याच्यामध्ये त्या पीसी काउंटरमध्ये नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस त्या पीसी काउंटरमध्ये स्टोअर करून ठेवतो, की जेणेकरून कंट्रोल युनिटला समजतं की नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपल्याला इथनं फेच करायची. ते त्याला आयडिया, मेमरीच्या या लोकेशन मधनं आपल्याला ही इन्स्ट्रक्शन फेच करायची. इन्स्ट्रक्शन रजिस्टर तो काय करतो, तर ऍक्च्युअली इन्स्ट्रक्शन जे आहे ते डिकोड, करंट इन्स्ट्रक्शन जी आहे ती डिकोड करण्यासाठी त्याच्यामध्ये स्टोअर केलेली असते. त्याच्यानंतर अक्युमुलेटर काय असतो, हा ऍड्रेस अक्युमुलेटरवरच लक्षात येईल तुम्हाला की अक्युमुलेट करतो. तो काय करतो, तर रिझल्ट स्टोअर करायचं काम करतो. मग तो लॉजिकल असू किंवा अरिथमॅटिक असू, कुठलाही असू, इंटरमिजिएट असू किंवा फायनल असू, ते सगळे रिझल्ट जे आहेत त्या अक्युमुलेटरमध्ये सीपीयू म्हणजे एएलयूनी प्रोसेस केलं की तो डेटा जो आहे तो त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो. आणि आता बरेचदा काय होतं की त्यांना जनरल बरेचसे इंटरमिजिएट असे डेटा तयार झालेले असतात किंवा लूप तयार झालेले असतात, इफ ऑरचे लूप तयार झाले असतात. मग त्याच्यामध्ये हे झालं तर हे करा, हे नाही झालं तर ही इन्स्ट्रक्शन करा, हे इथे पुढे जा, अशा टाईपचे बरेचसे लूप झालेले असतात. मग त्याच्यामध्ये जो काही इंटरमिजिएट रिझल्ट असतो येतो त्या जनरल पर्पज रजिस्टर्स मध्ये स्टोअर केलेला असतो आणि त्याच्यानी मग त्याला समजतं की म्हणजे जनरल पर्पज रजिस्टरमुळे त्याचा स्पीड वाढतो, कारण सीपीयूला ते स्टोअर करायला मेमरीकडे जावं लागत नाही. मेमरी ही सीपीयू पेक्षा स्लो चालते. वेअरॅज जनरल पर्पज म्हणजे रजिस्टर्स जे असतात ते रजिस्टर्स हे फास्ट असतात, स्पीडनी खूप फास्ट असतात. त्याच्यामुळे आणि त्या सीपीयू जो प्रोसेसर असतो, मायक्रो प्रोसेसर असतो, त्याच्या आतमध्येच ते असतात. त्याच्यामुळे त्यांचं कम्युनिकेशन अजून फास्ट होतं. आता एवढ्या नॉलेजवरनं आपण हे समजून घेऊ शकू की कशा पद्धतीने एखादी प्रोसेसरची सायकल एक्झिक्यूट केली जाते. आता तुम्ही इमॅजिन करा बॅक एंडला की कंट्रोल युनिट कसं काम करत असेल, मग त्यावेळेला इन्स्ट्रक्शन पॉइंटर काय करत असेल, मग पीसी काउंटर काय करत असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला इमॅजिन करता येतील. पण ते कसं होतं, ही प्रोसेस मी 4 स्टेपची सांगतो. ही 4 स्टेपची प्रोसेस आपल्याला अजून खूप मोठी करायची आहे एक्झाम्पल मध्ये गेल्यानंतर. सगळ्यात पहिल्यांदा होती ती फेच सायकल होते. कंट्रोल युनिट काय करतं, तर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कुठे आहे, आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचं आपल्याला कुठे मिळणार आहे त्याला समजणार आहे. त्यासाठी ते कुठे जाणार कंट्रोल युनिट, तर ते जाणार आपलं पीसी काउंटरकडे जाणार, बरोबर आहे, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कुठली आहे ते बघण्यासाठी. मग त्याच्यावरनं तो
त्या इन्स्ट्रक्शन वरनं त्याला ऍड्रेस मिळणार, त्या ऍड्रेस वरनं ते डेटा डेटा बसला सांगणार की ऍड्रेस बसला सांगणार की या ऍड्रेस बसवरनं हा डेटा आपल्याला फ्लो करायचा आहे, म्हणजे तिथपर्यंत पोहोचायचा आहे मेमरीच्या या लोकेशनला, आणि त्या लोकेशनला पोहोचून आपल्याला हा डेटा फेच करून आणायचा आहे जो त्या रजिस्टर मध्ये ठेवला जाईल. जे टेम्पररी रजिस्टर जे असतील त्याच्यामध्ये ठेवला जाईल. मग तो डेटा उचलून इन्स्ट्रक्शन डिकोडिंग साठी दिला जाईल. आता डिकोडिंग कुठं होतं आपलं? डिकोडिंग जे होतं ते डिकोडिंग युनिट मध्ये होतं, बरोबर आहे. मग त्याला तो डेटा द्यायचा, त्या इन्स्ट्रक्शनला डिकोड करायचं. डिकोड करताना त्याला समजेल की ह्या इन्स्ट्रक्शन मध्ये ऍड नावाचं आपल्याला कोड रन करायचा आहे, डिकोड झालेलं आहे. मग ऍड करताना काय लागणार आहे त्याला? आता आपल्याला ऑपकोड समजला, कोड समजला, आता ऑपरंट्स लागणार आहेत आपल्याला. 2 ऑपरंट्स लागणार आहेत. ते ऑपरंट्स आपल्याला कुठनं मिळणार आहेत? तर ते मेमरी लोकेशनसाठी परत कंट्रोल युनिट कडे जाणार तो. ती कंट्रोल युनिट घेणार आणि रजिस्टर मध्ये परत आणून ठेवणार. ए आणि बी नावाचे जे जनरल पर्पज रजिस्टर आहेत त्याच्यामध्ये ए म्हणजेच अक्युमुलेटर असतो. अक्युमुलेटर मध्ये पहिला नंबर येऊन पडला आणि बी रजिस्टर मध्ये सेकंड नंबर येऊन पडलेला आहे. आता एक्झिक्यूट सायकल चालू झाली. एएलयू ला काय माहितीये? मला ऍड हे इन्स्ट्रक्शन हे करायचे. ऍडच्या ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कोड मध्ये काय लिहिलेलं आहे, तर ह्याचा ए रजिस्टर आणि बी रजिस्टर यांच्यामध्ये जो डेटा ठेवलेला आहे त्या डेटाचं ऍडिशन कर आणि मला ही इन्स्ट्रक्शन त्याचा इंटरमिजिएट रिझल्ट काढून दे मला. आता हे एक्झिक्यूट सायकल मध्ये झालं. आता एक्झिक्यूट सायकल नंतर पुढचे काय येणार? आता इंटरमिजिएट रिझल्ट त्याच्याकडे तयार झालेला आहे. आता त्यांनी ऍडिशन केल्यानंतरचा जो रिझल्ट आलेला आहे तो त्याला कुठेतरी स्टोअर करायचा आहे. मग स्टोअरची सायकल त्याच्यामध्ये चालेल. मग कुठल्या रजिस्टर मध्ये स्टोअर करणार? आपण मगाशी बघितलं होतं तर अक्युमुलेटर मध्ये तो स्टोअर करणार असतो. आता हे थोडंसं तुम्हाला असं इमॅजिन करता आलं असेल की कशा पद्धतीने ऍक्च्युअली सीपीयूच्या ह्या चार ज्या सायकल्स आहेत, म्हणजे एक सायकल जी एक इन्स्ट्रक्शन रन करते याच्यासाठी काय काय त्याला करावं लागलं, आणि अशा बिलियन्स सायकल्स पर सेकंड मध्ये तो एएलयू आणि सीपीयू ते रन करत असतो. हे आलं असेल, थोडस आयडिया आली असेल, थोडस लक्षात आलं असेल तुमच्या, तर आपण पुढे जाऊयात. म्हणजे थोडासा टॉपिक मला चेंज करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फंक्शन्स बघायचे आहेत. लॉजिकल युनिटची काय काय फंक्शन्स असतात. आता आपण थोडं लॉजिकल युनिट वरती जाणार आहोत, परत आपण तिथनं फिरून सी कंट्रोल युनिट वरती जाणार आहोत, मग त्याच्या आतल्या अजून कॉम्पोनंट्स वरती जाणार आहोत. असं करत नाही मायक्रो प्रोसेसरचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत छोटे छोटे त्या प्रत्येकाचं आपण हे फंक्शन्स त्याच्यामधनं बघणार आहोत. कशा पद्धतीने वर्किंग होतं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर अरिथमेटिक लॉजिक युनिट जे आहे ते तुमचं कम्प्युटेशनलचा हार्ट आहे मायक्रो प्रोसेसर, आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये एएलयू हा असतो. मग तो लॉजिकल ऑपरेशन करतो, बीट लेवल ऑपरेशन करतो, अरिथमेटिक ऑपरेशन करतो, आणि लेटेस्ट प्रोसेसर जे आहेत ते फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स वगैरे पण करतात. मग आता त्याच्या मागे आपल्याला हे पण समजून घ्यायचं की त्यावेळेला का स्पीड कमी होता, मग आता कसं काय स्पीड वाढतोय, त्यासाठी काय काय गोष्टी आल्या, आणि ते आपल्याला हे समजलं की जनरली प्रोग्राम कसे रन होतात हे आपल्याला आयडिया येईल. आणि एकदा प्रोग्राम कसे रन होतात हे समजलं की आपलं लॉजिक तिथे चालायला लागेल की एखादा अटॅक आपल्या सिस्टीमवरती झालेला आहे, एखाद्या सॉफ्टवेअर मधनं काय एखाद्या फर्मवेअर मध्ये तो घुसतोय, त्यावेळेला साधारण कशा पद्धतीने त्यांनी डेटा फिरवला असेल आणि तो कशा पद्धतीने आपल्या याच्यामध्ये पोहोचलेला आहे, सिस्टीम मध्ये आलेला आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधनं समजणार आहे. म्हणून आपण आता सीपीयूच्या एकदम एंट्री लेवल पासून सुरुवात करून हायर लेवलच्या आत्ताचे लेटेस्ट सीपीयू कशा पद्धतीने काम करतात हे आपल्याला समजेल.
तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जसं बोललो होतो अरिथमेटिक ऑपरेशन्स त्याचं करणं आहे, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हा मेन गोष्ट आहे त्याच्यासाठी. आता जुने जे प्रोसेसर होते त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा पार्टच नव्हता. ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन हा ऑप्शन यायचा त्यावेळेला तेवढे टाइम्स तो ऍडिशन परफॉर्म करायचा. ऍडिशन परफॉर्म करू म्हणजे 4 into 2 असेल तर 2+4 आणि परत पुढच्या ह्याच्यात 2+4 म्हणजे 4 आणि 4 8 असं ते उत्तर तो काढायचा. अशा पद्धतीने ऍडिशन 2 into 4 करायच्या ऐवजी म्हणजे 2+4 असं करत ते त्याचं हे काढा म्हणजे मल्टिप्लिकेशन न करता ऍडिशन करून करायचं. आता डिव्हिजन आलं तर सबट्रॅक्शन करत जाणार. तेवढ्यातनं तेवढी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करत गेलं की जे राहील त्यातनं अजून सबट्रॅक्ट करत जायचं आणि असं करत 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 डिव्हिजनचा पार्ट बघायचा. अशा पद्धतीने पूर्वीच्या प्रोसेसरमध्ये ऑपरेशन व्हायचं. आता त्याच्यामध्ये सेपरेट मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन वालं एक युनिट पण ALUच्या आतमध्ये अजून ते पण आहे. मग इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट करायचं. आता जर का माझा बीट आहे, माझा बीट जर का मी एक एक मी पुढे सरकवला, मगाशी आपण बघितलं की जसं तो लेफ्ट टू राईट जातो तसं तो डबल डबल होत जातो, बरोबर की नाही. मग आता आपल्याला तसा डबल करायचा आहे म्हणजे झिरो पोझिशनला एक आहे, त्या एकला उचलून 2 into 1 केलं की काय झालं, तो हे आला 2 आला, बरोबर आहे. मग तो 2 to 2 ला गेला, 1 उचलून 2 to 2 ला गेला की तो 4 झाला. अशा पद्धतीने आपल्याला इन्क्रीमेंट करायचे बीट किंवा डिक्रीमेंट करायचे, ते इन्क्रीमेंट डिक्रीमेंट फंक्शन्स त्याच्यामध्ये असतात. मी जसं मगाशी सांगितलं की फ्लोटिंग पॉइंट साठी एक युनिटच सेपरेट केलेलं आहे, कारण फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स हे उलटे चालतात. पॉइंट नंतरची सगळी गणित जी आहेत ती उलटी चालतात. तुम्ही एखाद्याला पॉइंट मधल्या ह्याला म्हणजे मल्टिप्लाय करताय त्यावेळेला तो पॉइंट मधनं पॉइंटच्या पुढे येऊन पडतो, म्हणजे आणि ज्या वेळेला तुम्ही डिवाइड करता त्यावेळेला तो पॉइंटच्या अजून मागे मागे जात जातो. तर ते फ्लोटिंग पॉइंट फार क्रिटिकल ऑपरेशन आहेत. तर ते क्रिटिकल साठी त्यांनी FPU फ्लोटिंग पॉइंट युनिट हे वेगळंच अरिथमेटिक ह्याच्यामध्ये म्हणजे ALU मध्ये दिलेलंच असतं. आता एक एक्झाम्पल घेऊयात बायनरी सिस्टीम मध्ये ऍडिशन कशा पद्धतीने होते ते. तर इथं आपण मगाच्या आपल्या व्हॅल्यूज बघूयात की 10 डेसिमलची व्हॅल्यू जी होती ती 0101 अशी 1010 अशी व्हॅल्यू होती, आणि 6 बघितलं तर 0110 असं त्याची व्हॅल्यू आहे. आपण ऍड करताना कसं जातो, 000 आला, 110 आणला आणि कॅरी फॉरवर्ड झाला त्याचा 1. मग आता हा 1 आणि हा 0 आणि तो कॅरी आलेला 1 हा परत 0 केला आणि एक परत कॅरी फॉरवर्ड झाला. मग त्याच्यामध्ये परत 1 into 0 म्हणजे आता मी जातोय लेफ्ट टू राईट, आपला सॉरी राईट टू लेफ्ट आपलं कॅल्क्युलेशन जसं करतो तसंच मी कॅल्क्युलेशन करत गेलो इथे. त्याच्यामुळे तुम्हाला आन्सर दिसताना याच्यामध्ये 0000 आला आणि कॅरी फॉरवर्ड फ्लॅग याचा ऑन झाला आणि मग तुम्हाला एक डिव्हिजन अजून पुढे गेलं म्हणून तुमचं हे 4 बीट पेक्षा 5 बीटचं नंबर आला, जो आपण कॅल्क्युलेट केला तर तो 16 येतो. डेसिमल फॉर्मॅट मध्ये 16 येतो. 10 + 6 = 16. आणि इथं जर का तुम्ही ते 2 चं गणित लावलं तर तुम्हाला याच्यात क्रॉस चेक करताना लक्षात येईल की हा 1 जो बीट आहे तो 2 4 ला येतो आणि 4 ला आल्यामुळे तुमचं त्याचा आन्सर 16 होतं. हे बायनरी ऍडिशन तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल का, म्हणून मी सुरुवात करताना मुद्दाम बायनरी नंबर्सनी सुरुवात केलेली होती की तुमच्या बरेच दिवसानंतर रिफ्रेश करायच्या ऐवजी केलं तर मग हे समजणं सोपं होऊन जाईल. तर हे जे काही कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे, मला सांगा, हे मुद्दाम एक्झाम्पल घेतलेलं होतं की कॅरी फॉरवर्ड बीट कसं कसं होतं. मग आता त्या वेळेला कॅरी फॉरवर्डचा आणि ओव्हरफ्लोचा पार्ट जो आहे,
ओव्हरफ्लो वाला जो हे रजिस्टर आहे हे दोन्ही त्याच्यामध्ये ऑन होतं आणि त्याच्याकडे ती इन्फॉर्मेशन मग स्टोअर राहते की हा बाबा ह्याच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड ऑन झालेला होता आणि प्लस ओव्हरफ्लो पण झाला होता. म्हणजे हे सगळे जरी 0-0 आले असतील तरी ओव्हरफ्लो बीट आपल्याकडे 1 आहे आणि हे आन्सर आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये येतं. आता तसंच बघितलं तर लॉजिकल ऑपरेशन्स असतात. लॉजिकल ऑपरेशन्स आपण मगाशी बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय करतो, लॉजिकल ऑपरेशन मध्ये दोन गोष्टी आपण कम्पेअर करत असतो जनरली. मग त्या काय काय असू शकतात, तर त्या इक्वल असू शकतात, नॉट इक्वल असू शकतात, ग्रेटर दॅन असू शकतात किंवा लेस दॅन असू शकतात. जी पहिली आपण नंबर घेतलेला आहे त्याच्या बरोबरीने जर का दुसरा नंबर बघितला तो आयदर लेस असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल. मग मोठा असला तर ग्रेटर दॅन, छोटा असला तर लेस दॅन, अशा पद्धतीने ते होणार. आता आपण जर काय हे बघितलं की ए हा नंबर आहे तो 5 आहे आणि बी हा नंबर आहे तो 7 आहे, तर ए लेस दॅन बी ट्रू, ए ग्रेटर दॅन बी फॉल्स, ए इज इक्वल टू बी फॉल्स, ए नॉट इक्वल टू बी, हे जे साईन आहे ना, हे साईन जे आहे ते नॉट इक्वल टू आहे. जसं इक्वल टू ला आपण डबल इथे चिन्ह दिलेले आहेत तसं इथं नॉट इक्वल टू ला हे चिन्ह दिलेलं आहे विच इज ट्रू. अशा टाईपचे जे लॉजिकल ऑपरेशन्स आहेत हा सीपीयू करत असतो, आपला अरिथमॅटिक युनिट करत असतो. आता ह्याच्यामध्ये बीट वाईज ऑपरेशन्स पण आपण अशी बघितली होती. तर बीट वाईज ऑपरेशन मध्ये काय येतात, तर अँड होतात, ऑर होतात, एक्सॉर होतात. मग अशी मी तुम्हाला चहाचं एक एक्झाम्पल त्यामध्ये दिलेलं होतं तुम्हाला. आणि बीट शिफ्टिंगच्या बद्दलचं पण आपण मगाशी एकदा बोललो होतो. तर लेफ्ट शिफ्ट किंवा राईट शिफ्ट असे दोन टाईपच्या आपण शिफ्ट करू शकतो, ज्याच्यामध्ये इफेक्टिव्ह काय होतं, मूव जर का आपण लेफ्ट साईडला जर का केलं, बीट शिफ्ट केलेला असेल तर मल्टिप्लिकेशन होतं आणि जर का आपण राईट साईडला बीट शिफ्ट करत असू तर डिवाइड होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने हे ऑपरेशन्स त्याच्यामध्ये बीट ऑपरेशन्स एएलयू मध्ये होतात. आता एएलयूच्या ह्याच्यामध्ये कोर काय आहे, तर आपण आतापर्यंत बघत आलो की ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळे आहेत. बीट म्हणजे हे सगळ्याचं शेवट एक काय म्हणता येईल ते छोटस एक समरी सीट असल्यासारखं मी त्याच्यामध्ये सगळं लिहून दिलेलं आहे की ते बीट वाईज ऑपरेशन होतात, लॉजिकल ऑपरेशन्स होतात, कशा पद्धतीने होतात ते. आता याच्यामध्ये एएलयू मध्ये काय काय म्हणजे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट कम्प्युटरच्या आर्किटेक्ट मध्ये कशा पद्धतीने समावलेलं आहे, तर आपण एक सिंपल बेसिक मायक्रो प्रोसेसर एएलयू, बेसिकच्या मायक्रो प्रोसेसर मधला एएलयू बघितला तर त्याच्यामध्ये काय काय असतं, तर कोर फंक्शनॅलिटी त्याची मागासपासून आपण जे सांगितली तीच सगळे आहेत की बेसिक ऍडिशन ऑपरेशन्स वगैरे होतात. लिमिटेशन ह्याच्यामध्ये काय होती, म्हणजे आपण हा प्रोसेसर बघूयात, इंटेलचा 8085 तो 8 बीट प्रोसेसर होता आणि जो 1976 मध्ये तो म्हणजे मार्केटमध्ये ऑफिशियल आलेला होता आणि जी लॉग म्हणून होता, Z80 हा पण 8 बीट प्रोसेसर होता, हाही त्याच वेळेला आला होता. आणि त्याच वेळेला मॉस 6502 हा ऍपलचा प्रोसेसर होता. हे सगळे 8 बीट प्रोसेसर होते आणि सगळ्या प्रोसेसर मायक्रो प्रोसेसर मध्ये फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन करणारे म्हणजे पॉइंटवाले ऑपरेशन करणं त्यांना पॉसिबल होत नव्हतं. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन डिव्हिजन त्याच्यामध्ये नव्हती आणि त्यांना जो इन्स्ट्रक्शन सेट दिलेला असायचा तो छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन सेट असायचे. ऍड, सबट्रॅक्ट अशा टाईपच्या इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये असायच्या, ज्याच्यामध्ये सिंगल इन्स्ट्रक्शन असायची आणि सिंगल ऑपरेट त्याच्यामध्ये दिलेले असायचे. त्याला अशी मोठी इन्स्ट्रक्शन एकाच वेळेला त्यांना समजत नव्हती. त्याला आपण म्हणतो सिंगल इन्स्ट्रक्शन मल्टिपल डेटा. म्हणजे एकाच इन्स्ट्रक्शन मध्ये एक म्हणजे
3-4 इन्स्ट्रक्शनचा सेट एकत्र करून त्याचा डायरेक्टली आन्सर काढा. असं जे आता आपण जे हायर लेवल लँग्वेज असतात त्याच्यामध्ये आपण जे टाईप करतो प्रोग्राममध्ये, की जे त्याच्यामध्ये आपण 2-4 गोष्टी एकत्र सांग करून हे करत असतो. जसं आपण इफ एल्सचा जो लूप असतो त्याच्यामधली इन्स्ट्रक्शन काय असते, की ही कंडिशन ट्रू नसेल तर तुम्ही काउंटर इन्क्रीमेंट करा 1 नी आणि मग ते काउंटर इन्क्रीमेंट केल्यानंतर तुम्ही चेक करा की ते या लेवलला आहे का. असेल तर तुम्ही तुमचा प्रोग्राम थांबवा किंवा दुसऱ्या लूपमध्ये जा. व्हॉटएव्हर अशा टाईपचं जे इन्स्ट्रक्शन असतात ते त्याला आपण म्हणतो की सिंगल इन्स्ट्रक्शन मल्टिपल डेटा. तो त्याला पॉसिबल होत नव्हता त्या प्रोसेसरला. व्हेअरएज आता आपण बघितलं की कॉम्प्लेक्स एएलयू म्हणजे आत्ताचे जे मॉडर्न प्रोसेसर आपण जर का बघितले तर त्याच्यामध्ये काय एकतर त्यांचं एक स्टँडर्डायझेशन झालेलं आहे. त्या स्टँडर्ड यांनीच ते आता एकमेकांशी कम्युनिकेट करतात, जे पूर्वीच्या जुन्या याच्यामध्ये तेही नव्हतं की एकमेकांबरोबरचं कम्युनिकेशन करायची वेळ आली तर त्यांना डायरेक्टली करणं पॉसिबल नव्हतं. आता ते होऊ शकतं. त्याच्यामुळे मल्टिपल प्रोसेसर्स एकाच ठिकाणी आपल्याला एकाच याच्यामध्ये म्हणजे एकाच मायक्रो प्रोसेसरमध्ये मल्टिपल एएलयूज पण टाकता आले आणि ते टाकता आल्यामुळे IEEEच्या स्टँडर्ड प्रमाणे त्यांना फ्लोटिंग पॉइंट अरिथमेटिक एफपीयू जो होता तो पण त्याच्यामध्ये आलेला आहे. हार्डवेअर त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजनसाठी सेपरेट हार्डवेअर त्यांना टाकता आलं त्याच्यामध्ये, जेणेकरून त्यांना मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याची ऑपरेशन फास्ट करता आली. कारण हे सगळ्यात जास्त वेळ खाऊ काम आहे. जर का मला काहीतरी करोडांमध्ये इंटू करोड करायचे असतील, काही करोड इंटू काही करोड करायचे असतील तर तो किती वेळा तो ऍडिशन करत बसणार. करोड टाइम्स त्याला ऍडिशन करावं लागतील तरच ते रिझल्ट येईल आणि मग तेवढा वेळ सीपीयूचा सगळा त्याचा अडकून राहील. बरं त्या जुन्या सीपीयू मध्ये ही एक गडबड होती की जोपर्यंत एक इन्स्ट्रक्शन संपत नाही तोपर्यंत तो सीपीयू तेवढंच काम करत राहणार. ती इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला संपेल त्यावेळेला तो पुढच्या इन्स्ट्रक्शनला जातो. असं व्हायचं. मग आता त्याला म्हणतात पाईपलाईन. तर ओव्हरलॅपिंग इन्स्ट्रक्शन्स एकाच वेळेला रन करा. ही प्रोसेस चालू आहे ना, आता साईड बाय साईड त्याला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला करत राहील. दुसरी इन्स्ट्रक्शन घेईल ते पाईपलाईन मध्ये येईल आणि त्याच्या बरोबरीने सिंक्रोनाइज होऊन पुढे जाईल. ही गोष्ट त्या नवीन मॉडर्न प्रोसेसर्स मध्ये आली. त्याचप्रमाणे एसएम जे व्हेक्टर प्रोसेसिंग होतं किंवा ज्या सिंगल इन्स्ट्रक्शन मल्टिपल डेटा वाला जो पार्ट होता तर तो याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन मॉडर्न प्रोसेसर मध्ये हँडल केला जातो. त्यानंतर क्रिप्टोग्राफी ऑपरेशन हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की एखाद्या याच्यामध्ये आपल्याला कोडिंग आणि डिकोडिंग जर का करायचं असेल तर ती जी काय ऑपरेशन्स आहेत ती आपल्याला एक पर्टिक्युलर म्हणजे आता मला डिकोड करायचं आहे एखादी नंबर आहे माझ्याकडे, त्या नंबरला डिकोड करायचा आहे आणि माझं त्याच्यामध्ये आहे की मी त्याला 2 किंवा 3 मल्टिप्लाय करेन. अशा पद्धतीने माझा डिकोडचा हे आहे. म्हणजे मला ज्या वेळेस एनकोड करायचा आहे करताना, बरोबर सॉरी डिकोड नाही एनकोड करताना, आणि त्याच वेळेला मला जर का तो डिकोड करायचा असेल दुसऱ्या हँडला तर मला काय करावं लागेल, इकडे मल्टिप्लाय केले म्हणजे त्याच्या अपोजिट ऑपरेशन डिवाइड करायचं. डिवाइड केलं की जो काही नंबर येणार तो नंबर माझ्या हातामध्ये राहणार. मग त्याच्यामध्ये पण हे फ्लोटिंग पॉइंट आणि हे सगळे सेट त्याच्यामध्ये येतील आणि सेम नंबर तुम्हाला मिळेल. तर हे ऑपरेशन्स जे आहेत ते मॉडर्न प्रोसेसर मध्ये मॉडर्न याच्याबरोबर यायला लागले. मल्टिपल एक्झिक्युशन युनिट त्याच्यामध्ये यायला लागले. एकाच वेळेला एक्झिक्यूट करणारे वेगवेगळे युनिट त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर बरेचदा काय होतं, तुमचा डेटा चुकीचा आलाय किंवा डेटा अडकलाय कुठे तर त्यावेळेला तो प्रोसेसर हँग होऊन जायचा. आता हँग होत नाही कारण त्याला बाकीच्या कामं भरपूर असतात. पॅरलल एक्झिक्युशन सपोर्ट त्याच्यामध्ये असल्यामुळे तो हे करू शकतो. आणि हा जो पार्ट आहे जिथं हँग झालाय प्रोसेसर तिथं कशा पद्धतीने तो परत रिकव्हर करतो हे आपण ज्या वेळेला कॅशे मेमरीकडे येणार आहोत त्याच्यामधनं तुम्हाला समजून जाईल. आता मॉडर्न ह्याच्यातले प्रोसेसर जसे आपण ह्याच्यामध्ये बघितले 8086 वगैरे जुन्या ह्याच्यातले, तसे मॉडर्न ह्याच्यामधले i5 i9
किंवा i3 व्हॉट एव्हर, हे जे आय वाले सगळे जे प्रोसेसर आहेत हे सगळे जे आहेत ते मॉडर्न याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर AMDचा रायझन प्रोसेसर आहे. आर्म कोटेक्स, आता मला आर्म कोटेक्स जो आहे हा जनरली मोबाईलच्या डिव्हाइसेस मध्ये वापरला जाणारा SIMD टाईपचा प्रोसेसर आहे. तो आता कसा आहे तो आपण ते बघूयात. त्याच्या वेळेला रिस्क आणि सिस्कचं जे जेव्हा हे त्यावेळेला आपल्याला समजेल की कोटेक्स कोटेक्स कशा पद्धतीने चालतो आणि नॉर्मल सीपीयू यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो त्याच्यामधून आपल्याला समजेलच. तर ALUचं आर्किटेक्चर बघताना आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट आहे, अरिथमेटिक लॉजिकल युनिट आहे, रजिस्टर्स आहेत. आपण या 3 गोष्टी बघितल्या होत्या. आता मेमरी युनिट जे आहे ते मी मगाशी सांगितलं नव्हतं तुम्हाला, जे आता पुढच्या आपल्या याच्यामध्ये आपण करणार आहे. जे सप्लाय त्यांचं काम काय, इन्स्ट्रक्शन डेटा जो आहे ऑपरेशनसाठी लागणारा आणि स्टोरेजसाठी लागणारा, फायनल रिझल्ट स्टोअर करण्यासाठी लागणारा, हे त्याला देणं, हे का त्या मेमरी युनिटचं एक काम आहे ALUच्या ह्याच्यातलं. तर मगाशी आपण वर्कफ्लो बघितला होता, इन्स्ट्रक्शन फेच होते, मग त्यानंतर त्या इन्स्ट्रक्शन कंट्रोल युनिटच्या माध्यमातून ते कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते आणि त्याचा कशा पद्धतीने स्टोअर केली जाते हे आपण ऑलरेडी बघितलं होतं. आज थोडस मला एक दुसरी मीटिंग आहे याच्यानंतरची, तर मी आता इथे 5-10 मिनिटं अगोदर थांबवतो, कारण हा एकदा पार्ट आपण चालू केला तर मग मला खूप वेळ जाईल आणि आपलं होणार नाही, मग ते पूर्ण व्यवस्थित होणार नाही. तर आपण थोडस अगोदर आता हे करूया आणि उद्या इव्होल्युशन ऑफ ALU इथनं आपण सुरुवात करूयात उद्याच्या लेक्चरला. त्याच्यामध्ये मग आपण पुढच्या प्रोसेसेस बघूयात. आज जरा असं मला दुसऱ्या मीटिंगसाठी लवकर थांबवावं लागणार आहे लेक्चर, तर मला वाटत नाही कोणाला काय ऑब्जेक्शन असावं. आपण तो उद्याला पार्ट कव्हर करून घेणार आहोत. चालेल? ओके, डन. तर तुम्हाला एक होमवर्क दिलेला होता, तो होमवर्क तुम्हाला करायचा आहे आणि उद्याला आपण भेटूयात. आणि तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तर तुम्ही थोडासा स्टडी करून ठेवा ह्याच्यावरती, आर्किटेक्टवरती, CPU आर्किटेक्टवरती, म्हणजे उद्याला तुमच्याकडे चांगले क्वेश्चन्स असतील आणि तुम्हाला पण मजा येईल अजून शिकायला. आजच्या लेक्चर मधनं डोक्यावरनं गेलं का थोडंफार तुम्हाला लक्षात आलं काय, मला थोडीशी आयडिया द्या, म्हणजे त्याप्रमाणे उद्याचं लेक्चर अजून आपल्याला फास्ट घ्यायचं, वरच्या लेवलला घ्यायचं का खाली आणायचं, तर आहे त्या स्पीडनी जायचं, हे ठेवता येईल. सर हे लेक्चर थोडंसं टेक्निकल होतं असं वाटतंय. आम्ही थोडंसं इन्व्हेस्टिगेशन अँगलनी जर थोडंसं अजून लेक्चरची संख्या वाढवली किंवा त्यावर जर भर दिला तर ते जास्त आम्हाला बेनिफिशियल राहील. बरोबर आहे. याच्यामध्ये टेक्निकल काय आहे, कारण या टेक्निक्स वरच तुम्हाला पुढे सगळं शोधायचं आहे, म्हणून नाही बरोबर आपल्याला आहे, पण ते इतकं डीप चाललंय म्हणजे आम्हाला तेवढ्या डीपची गरज पडणार नाही असं मला वाटतं. हे ठीक आहे, वरवरचं नॉलेज असलं पाहिजे डेफिनेटली, परंतु जास्त डीप एवढं गेल्यापेक्षा थोडंसं इन्व्हेस्टिगेशनचे काही टेक्निक्स किंवा ते काय दिसलं तर ते जास्त उपयुक्त ठरेल. आपण आता जो आपण टॉपिक बघतोय ना, हा कम्प्युटर फंडामेंटल्स आणि इंटरनेट हा आपला टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये कम्प्युटरच्या फंडामेंटल गोष्टीवरतीच बोलायचं आहे. मी तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट हे कसं होतं हे सांगून त्याचा काय उपयोग तो मला होणार नाहीये. तुम्हाला जर का याच्यामधलं टेक्निकल नॉलेज घेतलं तर तुम्हाला त्याचा उपयोग उद्या प्रोग्रामिंग कसं होतं आणि प्रोग्रामिंग करताना तुम्हाला काय अँगलनी करायला पाहिजे, तुम्ही ज्या वेळेला उलटे प्रोग्राम करणार आहात की हॅकिंगच्या हिशोबाने तुम्हाला प्रोग्राम करायची वेळ येईल, त्यावेळेला तुम्हाला हे सगळं माहिती असेल तर तुम्ही व्यवस्थित प्रोग्राम करू शकाल. ठीक आणि आहे तो सर, इन्व्हेस्टिगेशनचा तो पार्ट पण होतो. ठीक आहे, हरकत नाही. येस, ठीक आहे, थँक्यू. गीता मॅडम, आपण फोन करेल तुम्हाला. थँक्यू.